नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बीड जिल्ह्यामध्ये भव्यदिव्य असं मराठवाडा केसरीचं ओपनचं मैदान पार पडतं मित्रांनो. या मैदानाला आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर देखील आलेला आहे मित्रांनो. आणि बकासूर आला म्हटल्यानंतर बकासूरचा पैरा कोण असणार, बकासूर कितव्या गटात पळणार किंवा बकासूरचा सेमी कितवा आहे, हा प्रश्न आपल्या सर्वांना पडत असतो. त्याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे मित्रांनो. जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा. मित्रांनो, आजच्या मराठवाडा केसरी मैदानात बकासूरचा पहिरा जो आहे तो घोटकरांचा छोटा सर्जा याच्याबरोबर झालेला आहे मित्रांनो. तर छोटा सर्जा आणि बकासूर ही गाडी पण याच्या अगोदर पाहिलेली आहे अजितदादा केसरी मैदानात, आणि तिथं या गाडीने 1 नंबर केला होता मित्रांनो. त्यानंतर आता आज ही गाडी बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला मराठवाडा केसरी या मैदानात पळताना पाहायला मिळते. या मैदानात प्रथम क्रमांकाला ट्रॅक्टर बक्षीस आहे मित्रांनो. तर या मैदानात गट क्रमांक 5मध्ये आपला बकासूर पाहिलेला आहे आणि बकासूर आणि सर्जाने सुट्टा निकाल घेतलेला आहे. त्यानंतर गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि आता सर्वांना प्रश्न पडला आहे की बकासूर आपला कितव्या सेमीमध्ये पळणार. तर मित्रांनो, आत्ताच सेमीच्या चिठ्ठ्या काढलेल्या आहेत आणि त्यानुसार असं समजतं आहे की आपला लाडका नवम हिंद केसरी बकासूर आणि गोटचा सर्जा ही गाडी आपल्याला सेमी क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 1वरती बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर कडेच्या तासानं बकासूर आणि सर्जाची गाडी पळताना बघायला मिळणार आहे. तर असं वाटतं की आता मग डावीनं बकासूर पळेल आणि उजवीनं सर्जा पळेल. सेमी क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 1वरती बकासूर आणि सर्जा पळणार आहे बघा. तर बकासूरला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा. बघूया सेमीमध्ये कशी लढत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.